दक्षिण सोलापूर मध्ये येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना लोकमंगल फाउंडेशन मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात आले असून हसन हुसेन मस्जिद परिसर, रेशन दुकान ते लोणार गल्ली परिसर आणि चंटके घर ते जामा मस्जिद पर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खराब अवस्थेत होता। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। मात्र आता सदरील तिन्ही ठिकाणचे रस्ता चकचकीत होणार आहे। आमदार सुभाष देशमुख यांच्या निधीतील हसन हुसेन मस्जिद सभा मंडपासाठी तब्बल 7 लाख रुपये, रेशन दुकान ते लोणार गल्ली सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी 3 लाख रुपये आणि 15व्या वित्त आयोगातून चंटके घर ते जामा मस्जिद पर्यंतचा रस्ता 3 लाख रुपये निधी मंजूर झाल्याने आज या तिन्ही विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सरपंच स्वाती माने यांच्या हस्ते संपन्न झालं। सदर कार्यक्रमासाठी जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष बाबासाहेब माने, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोठे, परवीन पटेल, पोलीस पाटील अनिल हक्के, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीसेल हनुमाने, उपाध्यक्ष जंगलोदीन शेख, पाणी वापर संस्थेचे चेअरमन श्रीमंत हनुमाने, मैलारी गावडे, शिपाई राजू चव्हाण, आविष्कार पांढरे, प्रमोद पांढरे, आदित्य माने, हुसेन मकानदार, संतोष नरोठे, सागर हनुमाने, रवी लोणारे, अण्णाराया चारंगोळ, मासिम मकानदार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते।